नमस्कार, किचन हाऊस रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर इथे आपण घरच्या घरी बिस्किट कसे बनवायचे ते एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपण बिस्किट बनवण्यासाठी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. घरच्या घरी बिस्किट कसे तयार करायचे ते दाखवणार आहे आपण गव्हाच्या पिठापासून आणि रव्यापासून. तर इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली, अर्धीच्याही कमीच आहे ही. त्यानंतर इथे अर्धीच्या वरी रवा आहे वाटी, हे टाकून घ्यायचं. 4 इलायची आहेत तेही टाकून घ्यायचे आणि छान याला बारीक फिरवून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता छान असं आपण बारीक पावडर करून घेतलेलं आहे साखर, रवा आणि इलायचीचं. तर हे आता आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया. घरच्या घरी बिस्किट तुम्ही एकदम छान आणि सोप्या पद्धतीमध्ये बनवू शकता तुमच्या लहान मुलांसाठी. मी माझ्या मुलीसाठी बनवत आहे. खूप छान होतात हे. तर तुम्ही बघू शकता इथे आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे छान असं, तेही टाकून द्यायचं. गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर इथे आपण 4 चमचे तूप टाकून घेणार आहे. तूप नसेल तर तुम्ही पाण्याचाही वापर करू शकता. सॉरी तेलाचा वापर करू शकता तुम्ही, तूप नसेल तर इथे मी 4 चमचे तूप टाकलेलं आहे. तुपाने छान असं खुसखुशीतपणा येतो. बिस्किटही तितकेच छान होतात आपले. आता आपल्याला हे दुधामध्ये छान असं मळून घ्यायचं आहे. दूध तुम्ही गरम करून टाकून घ्यायचं आहे यामध्ये. थंडही टाकलं तरी चालेल. दुधाच्या ऐवजी तुम्ही पाण्याचाही वापर करू शकता मळण्यासाठी. छान असं हे मिक्स करून घ्यायचं तुपामध्ये पीठ. एकजीव करून घ्यायचं हे सर्व. आणि ज्यामध्ये आपण आता थोडंसं दूध टाकून मळून घेणार आहे. एकदम मऊसूत असा गोळा बनवून घ्यायचा आहे याचा आपल्याला. आणि तुमची मुलंही तितकेच आवडीने खातील. इथे अजून थोडंसं दूध लागणार आहे मला. थोडंसं टाकून आपल्याला मळून घ्यायचं आहे. जास्ती पातळही करायचं नाही, जास्ती घट्टही नाही. तर इथे तुम्ही बघू शकता किती मऊसूत लुसलुशीत आपला गोळा तयार झालेला आहे हा. तर आता आपण हे जो आपण पापड भजी चाळतो त्या चाळणीने ह्याला आपण बिस्किटाचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारची चाळणी घेतलेली आहे आणि याचे आपण असे गोल गोल करून घेणार आहे. त्या अगोदर इथे आपण तेल गरम करायला ठेवूया. तोपर्यंत आपलं तेलही गरम होईल आणि एक साईडला आपण बिस्किट बनवून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता आपण पेढा कसा बनवतो तशा प्रकारे इथे आपण पेढ्याच्या आकाराचे घ्यायचे आहेत गोल गोल बनवून. छान अशा प्रकारे प्रेस करायचं. नंतर ह्याच्यावरती आपण अशा प्रकारे डिझाईन बनवून घ्यायची आहे. तुम्हाला जर दोन्ही साइड बनवायचे असेल तर तुम्ही दोन्ही साइड बनवू शकता. एकदम मस्त असे बिस्किट तयार होतात आणि मुलंही खूपच आवडीने खातील. तर इथे आपण अशाच प्रकारे बनवून घेणार आहे. मी अजून एक इथे बनवून दाखवते तुम्हाला. अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं.
बघू शकता तुम्ही. तर इथे आपण अशाच प्रकारे सर्व बिस्किट बनवून घेणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपलं तेलही गरम झालेलं आहे आणि बिस्किटही बनवून तयार झालेले आहेत. तर आता आपण हे तळून घ्यायचे आहेत आपल्याला. तर छान असं याला खालीवरी करत राहायचं. छान असं तळून घ्यायचं आहे आपल्याला बिस्किट. मिडियम गॅसवरती तळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले बिस्किट खुसखुस होतील आणि खायलाही तितकेच छान लागतील. आणि तुम्ही घरी नक्कीच ट्राय करा. तुमच्याही लहान मुलांना खूप आवडेल. एकदम आवडीने खातील तेही आणि एकदम पौष्टिक आहेत हे बिस्किट. एकदम लालसर झालेले आहेत आपले बिस्किट, बघू शकता तुम्ही. तर आता आपण हे एका प्लेट मध्ये काढून घेणार आहे. पण अशाच प्रकारे दुसरेही तळून घेणार आहे बिस्किट. तुम्ही बघू शकता किती मस्त झालेले आहेत आपले बिस्किट. आपल्याला अशाच प्रकारे प्रोसेसने त्याच तळून घ्यायचे आहेत परत बिस्किट हे. तर इथे तुम्ही बघू शकता आपले बिस्किट बनवून तयार झालेले आहेत एकदम छान असे. हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला हे नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.